भारतीय विद्यापीठ बाल विकास मंदिर शिशुशाळेत शिक्षक पालक सहविचार सभा संपन्न झाली। सोलापुरातील भारतीय विद्यापीठ बाल विकास मंदिर शिशुशाळेची शिक्षक पालक सहविचार सभा सोमवारी मोठ्या उत्साही वातावरणामध्ये पार पडली। सुरुवातीला भारतीय विद्यापीठ गीतानं सभेला प्रारंभ करण्यात आला। भारतीय विद्यापीठाचे संस्थापक कैलासवासी डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांनी सहविचार सभेचं उद्घाटन केलं। यानंतर शिशुशाळेच्या सर्व शिक्षिकांनी उपस्थित पालकांचं स्वागत गीत तसंच ध्येय गीत गाऊन स्वागत केलं। प्रारंभी शिक्षिका वृषाली इनामदार यांनी आपल्या प्रास्ताविकातून या सभेच्या आयोजनामागचा उद्देश स्पष्ट केला। तदनंतर राज्य शासनानं दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थी सुरक्षा सखी सावित्री माता पालक या समिती तसंच शिक्षक पालक संघ यामध्ये निवड करण्यात आलेल्या सदस्यांची घोषणा करत त्यांना श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन निवडीबाबत अभिनंदन करत मुख्याध्यापिका वैशाली मोहोळे यांनी शुभेच्छा दिल्या। शिक्षिका भाग्यश्री शिरसीकर यांनी आजपर्यंतच्या उपक्रमांबाबतचा आढावा सर्वांसमोर सादर केला। शिक्षक पालक सहविचार सभेदरम्यान उपस्थित काही पालकांनी आपलं मनोगत व्यक्त करत शाळेमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांविषयी समाधान व्यक्त केलं। तसंच आगामी काळामध्ये आणखी चांगल्या पद्धतीनं उपक्रमांचं आणि कार्यक्रमांचं नियोजन करण्याबाबत यावेळी काही पालकांनी सूचनाही केल्या। मला एक आनंद असा या ठिकाणी मी व्यक्त करतो की आज भारतीय विद्यापीठ हे जे सोलापूरचं शैक्षणिक संकुल आहे, तर आज ही दुसरी ओळख मला या शैक्षणिक संकुलानं दिली की इतक्या दिवस मी एक विद्यार्थी म्हणून या ठिकाणी आजची मुलगी माझी शिशु शाळेमध्ये शिकते, तिथपासूनचा माझा प्रवास इथंच झाला आणि आज तिचाच पालक म्हणून एक दुसरी ओळख या शैक्षणिक संकुलातून मला मिळते, याचा खरंच एक आनंद आणि अभिमान वाटतो। या पद्धतीने आपण बघतो की सुरुवातीला आपण ऐकलं की सहकार्याचं सत्कार्याचं प्रतीक ते आहे, या देशाचं विद्याभूषण भारतीय विद्यापीठ आहे। पण वक्तृत्व जे आहे तर या ठिकाणी मी घडलो, आज या सभागृहात देखील आल्यानंतर मला फार भारावून आलं, कारण अभिजित कदम दादांचा जो करंडक आहे तो सलग 6 वर्ष या सोलापूर शाखेला मी आणि माझ्या भावानी मिळवून दिला। याचमुळं आज त्या वक्तृत्वाच्या माध्यमातून पत्रकारितेमध्ये असेल किंवा सोलापूर आकाशवाणी केंद्रावर निवेदन करण्यात असेल, एक जे काही आम्हाला याचं काय म्हणतो की आपण भरीव कामगिरी करता येते, त्या सर्वांचं श्रेय या भारतीय विद्यापीठाला आहे। जे स्कूलचं आहे मॅनेजमेंट म्हणा, ज्या पद्धतीने शिकवलं जातं मुलांना, ते तिच्यामध्ये अगदी इतका बदल पडलाय ते मी म्हणजे काही असं सूचना नाही देऊ शकत की मला एवढंच फक्त एक म्हणायचं आहे की इनामदार मॅडम तर सांगतातच मुलांना रोज कोशिंबीर आणली पाहिजे भाजीसोबत, पोळी तर बिलकुल आणायची, पण भाजी कोशिंबिरीचे वेगवेगळे प्रकार। एवढीच एक मी मोहोळे मॅडमला विनंती करते, एक तुम्ही आठवड्याचं शेड्यूल ठेवा की सोमवारी पालेभाजी असली पाहिजे, त्याप्रमाणे म्हणजे 5 दिवसाचं असं शेड्यूल करा की पालेभाजी, फळभाजी, कडधान्य, एक दिवस कोशिंबीर आणि शनिवार तर काय मुलांच्या आवडीचा दिवस, त्यामुळे मुलं मग अगदी सुरूच असतं, आई आज इडली। पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्याध्यापिका वैशाली मोहोळे यांनी उत्तर देत त्यांनी विचारलेल्या शंकांचं निरसन केलं आणि सूचनांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली। मुख्याध्यापिका वैशाली मोहोळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये शाळेच्या अनेक उपक्रमांचा आढावा घेत उत्तरोत्तर अधिक प्रगती आणि पाल्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं यावेळी सांगितलं। तसंच शासनाच्या सूचनेनुसार विविध समिती आणि त्यांच्या कार्यपद्धतीबाबत माहिती यावेळी दिली। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोषी शेंडे यांनी केलं, तर कार्यक्रमाच्या शेवटी दीपा तोटद यांनी सर्वांचे आभार मानले। भारतीय विद्यापीठ बाल विकास मंदिर शिशुशाळेमध्ये आयोजित या शिक्षक पालक सहविचार सभेच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षिका वैशाली शिंदे, भाग्यश्री शिरसीकर, संतोषी शेंडे, भाग्यश्री म्हेत्रे, वृषाली इनामदार,
दीपा तोटद, लेखनिक माने तसंच हालसंगी आणि मोकाशी आदींनी परिश्रम घेतले। यावेळी शिशु शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार, नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार। आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा। 28 सितंबर 2024 को जो शो होने जा रहा है रंग भवन में राधा मंगेशकर जी का, उस शो के लिए बिग सी भारत रत्न इंदिरा गांधी कॉलेज की तरफ से हार्दिक शुभकामनाएं, रविंद्र गायकवाड़ जी की तरफ से हार्दिक शुभकामनाएं, हार्दिक शुभकामनाएं, हार्दिक शुभकामनाएं।